सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्याला माहीत आहे का, देव अर्चनेमध्ये वापरला जाणारा एक गंध असा आहे जो नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि घरात सकारात्मक शक्ती वाढवतो. तो गंध म्हणजे अष्टगंध. फक्त सुगंध नाही, ही आहे देवत्वाशी जोडणारी एक दिव्य शक्ती. ज्या गंधाने देव प्रसन्न होतात, मन शुद्ध होतं आणि नशीब उजळतं, तो म्हणजेच पवित्र असा अष्टगंध. पुराणामध्ये वर्णन केलेला पवित्र गंध देवांना अतिप्रिय असलेला दिव्य लेप, जो भक्ती, शांती आणि पुण्य प्रदान करतो, तो म्हणजेच अष्टगंध. आज आपण जाणून घेणार आहोत त्याचं खऱ्या अर्थानं महत्त्व. अष्टगंध म्हणजे फक्त एक सुगंध तर आहेच आहे, त्यासोबत 8 पवित्र आणि सुगंधी द्रव्याचे मिश्रण आहे, जे देव अर्चनेत विशेष महत्त्वाचे मानले जातात. पद्मपुराणामध्ये देव अर्चनेमध्ये चंदन, सुगंधी द्रव्य अर्पण करण्याचे महत्त्व सांगितले आहे. येथे अष्टगंधासारख्या पवित्र गंधाचा वापर देव अर्चनेमध्ये सात्विक बनवतो असं वर्णन केलेलं आहे. स्कंद पुराणामध्ये शिव अर्चनेमध्ये अष्टगंध लेपनाचे महत्त्व सांगितलेले आहे. आपण महादेवाची पूजा अर्चना करताना भस्म लेपन करतो, त्याच्यानंतर अष्टगंध पण लावलं जातं. अष्टगंध अर्पण केल्याने पापक्षय, पुण्यवृत्ती होते असंही सांगितलेलं आहे. गरुड पुराणामध्ये धार्मिक विधी, दान, देव अर्चनेतील सुगंधी द्रव्याचे आध्यात्मिक फायदे वर्णन केले आहेत. याच्यामध्ये 8 वस्तू कोणकोणत्या असतात अष्टगंधामध्ये ते आपण बघूयात. चंदन, अगर, कस्तुरी, केशर, कपूर, नागकेशर, लवंग, वेलची हे सुगंधी द्रव्याचं मिश्रण त्याच्यामध्ये असते. आता काही ह्याच्यामध्ये प्रदेश किंवा परंपरेनुसार काही घटक थोडे बदलू शकतात. देवाला अष्टगंध अर्पण केल्याने देव अर्चनेमध्ये पवित्रता, सात्विकता प्राप्त होते. कपाळावर अष्टगंधाचा टिळा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते असंही अध्यात्मामध्ये सांगितलेले आहे. अष्टगंध अर्पण केल्याने मनशांती आणि भक्तिभाव दृढ होतो असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा आपण देवाच्या चरणी अष्टगंध अर्पण करतो तेव्हा आपलं मन शुद्ध भावनेने भरून येतं. नकारात्मक विचार दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक लोक विचारतात, कपाळावर अष्टगंधाचा टिळा का लावतात? त्यामागे खूप मोठं आध्यात्मिक रहस्य आहे. कपाळावर टिळा लावल्याने आज्ञाचक्र सक्रिय होते. त्यामुळे काय एकाग्रता वाढते, बुद्धी तेजस्वी होते, मन शांत राहतं. पूर्वी ऋषी मुनी ध्यान करताना नेहमी अष्टगंधाचा वापर करत असतात, कारण अष्टगंधामुळे मन स्थिर होतं आणि ध्यान अधिक प्रभावी होतं. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मानसिक तणाव, चिंता, नकारात्मकता खूप वाढली आहे. अष्टगंध लावणं अत्यंत गरजेचं आहे आजच्या काळामध्ये, असं मला तरी वाटतं. अशा वेळी रोज सकाळी देव अर्चनेत अष्टगंध लावल्यास मनाला अद्भुत शांती मिळते. आणि घरामध्ये अष्टगंधाचा सुगंध पसरल्यावर वातावरण शुद्ध होतं, वाईट ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक कंपनी निर्माण होतात. व्रत, उपवास, अभिषेक, सत्यनारायणची अर्चना, श्रावण सोमवार, नवरात्र, महाशिवरात्र, गुरुवार व्रत अशा विशेष दिवशी अष्टगंधाचा वापर केल्याने काय होते की आपल्याला देव अर्चनेचे पुण्यफळ अनेक पटीनं वाढते असे अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. अष्टगंध हे भक्तीचे प्रतीक आहे. जसं फुलं देवाला अर्पण करतो तसं गंध अर्पण करणं आपण आपली भक्ती व्यक्त करतो. देव अर्चनेमध्ये जेव्हा अष्टगंध अर्पण करतो तेव्हा देवासमोर फक्त द्रव्य नाही, आपले भाव अर्पण होतात. आपल्या पूर्वजांनी प्रत्येक परंपरेमागे खूप खोल अर्थ ठेवलेला आहे. अष्टगंध वापरण्यामागे आरोग्य, अध्यात्म, मानसिक शांती या तिन्ही गोष्टीचा समतोल आहे. ह्याच्यामधले जे घटक आहेत ते काय काय होते त्याचं आपण एक वाक्यात मी तर सांगते की त्याच्यामध्ये जे घटक आपण वापरतो अष्टगंधामध्ये त्याचे एकेका ह्याचे द्रव्याचं मी इथं एक वाक्यामध्ये फायदे सांगते. आता चंदन काय थंडावा देतं, कपूर काय वातावरण शुद्ध करतो, केशर सकारात्मक ऊर्जा वाढवतो, कस्तुरी मन प्रसन्न करते. म्हणूनच अष्टगंध एकत्रितपणे शरीर, मन आणि आत्मा यांना शुद्ध करतो. तुम्हाला देवकृपा हवी असेल तर घरामध्ये सुख समृद्धी हवी असेल आणि मनशांती हवी असेल, रोजच्या पूजा अर्चनेमध्ये अष्टगंधाचा वापर नक्की करावा.
लहानसं द्रव्य वाटणारं अष्टगंध आपल्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडू शकतं. फक्त भक्ती आणि विश्वास हवा.